काम चालवतात, फेसबुक चालवतात, ट्विटर चालवतात, अजून काय राहिले? स्नॅपचॅट त्यांचा फेमस आहे मानस. आणि सगळ्यांचं दिलदार आहे, यंग आहे, रक्त गरम आहे, भरपूर ऑफर त्यांच्याकडे असतात. दुसरा क्रिश आहे, क्रिश आपला शांत आहे, त्याचं टेन्शन नाही. एक प्रणय आहे, प्रणय एकदम भारी माणूस आहे. संदेश पाटीलला माणसं अशी चॉईस करून आणलेत. आज आम्हाला वाटलं रुचिर भेटेल. रुचिर येताना पहिला बॅकअप घेऊन येतो. त्याच्या बॅग मध्ये 24 लाईव्ह इव्हेंटचं सामान कमी आणि खायला जास्त असतं. आज रुचिर नाही आहे. सामन्याला सुरुवात होती. सुरुंगपाडा आणि रोहिंजर यांच्यामधील लढत. दोन्ही संघांचा पहिला प्रवास हा सुखकर होता. मोठी जुई संघ ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये 50 चेस केल्या आणि एक धावानं कमी पडला. कोण त्यांनी 49 केल्या होत्या. याच्यानंतर त्यांना खेळताना बघायला मिळेल वाकडी संघाच्या अगेन्स्ट. तिथे एक चांगली लढत होईल. चला आपण मॅचला सुरुवात करूया. अलंकार तांडेल पहिलं सलामीचं पहिलं षटक घेऊन आलं. अवघ्या 3 ओव्हरची मॅच आहे, हे लक्षात घ्या. सलामी वीरांच्या भूमिकेमध्ये प्रतीक पाटील आणि प्रणव पाटील हे दोन ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये आलेत. प्रतीक, प्रणव पीपीएल अगदी आरपीएल ही अनेक घासून सोडलेले खेळाडू आहेत. आणि तेवढाच अलंकार तांडेल देखील तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळेल. पहिला बॉल, पहिलाच बॉल स्लोअर वन स्टेप आउट होऊन थोडंसं डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि एक रन इथे पूर्ण केली गेली. हलक्यात पुश करो खुश राहो. प्रतीक पाटील मागील मॅच मध्ये दमदार ऑलराऊंड परफॉर्मन्स. एका बाजूला प्रणव पाटील आता जो स्ट्रायकर एंडकडे आले. उंच कोरा असा खेळाडू प्रणव पाटील, एक दमदार खेळाडू आहे. क्रिकेटचा प्रणवची मला आठवण होती. याच्याकडे बघितल्यानंतर सेम सर्व गोष्टी आणि सेम खेळाची स्टाईल दोघांमध्ये साम्यता मला दिसते. आणि ते एक चांगला चेंडू बघायला मिळालाय. 3 ओव्हरचा सामना आहे. हे तिसऱ्यांदा मी चौथ्यांदा सांगतोय, लक्षात घ्या. सेकंड राऊंडचे सगळे सामने 3 ओव्हरचे होतील. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसरा डॉट आलाय. निर्धाव चेंडूची ती सांगता झाली. स्लोअर वनचा वापर झालाय. पाठीमागे बॉल कलेक्ट केला जाईल. पंचांकडे अपील 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 आणि पंचाने अपील फेटाळून लावली. फार उत्साह होता आणि ती अपील मात्र होती की लेग वर चेंडू लागल्यानंतर बॉल तिथे रिसिव्ह झालाय. डॉट बॉलची ती सांगता. रडार मध्ये इंटू द स्लॉट आणि बॉल चालला फ्लॉप मध्ये. खेळाडू कक्षाला मानवंदना देत असताना सूर्यकुमार सांगतो ना रोहित शर्माला, यस आय एम हिअर. त्या स्टाईल न ठोकलाय हा षटकार. हा धन्यवाद डीजे. सगळ्यांना ही तलब काही वेगळीच असते. मला करारांना विचारा. ओ काय शॉट आहे, जबरदस्त फटका. बॅक टू बॅक 2 षटकार. प्रणव पाटील चं आक्रमण. केवळ वन्स अगेन पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल चाललाय. लगातारचे 2 षटकार आणि नंतर आलाय हा चौकार. का बॅटिंग करतोय प्रणव. समाधान शेठ पाटील
दिघोडे सध्या लाईव्ह बघतायत आणि त्यांच्याकडून या टुर्नामेंट साठी शुभेच्छा येत आहेत. पहिले षटक, पहिले 3 बॉल गोलंदाजाने आपल्या नावावर केले आणि नंतरचे 3 बॉल हे प्रणवनं आपल्या नावावर केले. रोहिंजन संघासाठी हे लकी मैदान आहे. मागील 5 वर्षांमध्ये प्रत्येक डे आणि नाईट टुर्नामेंट मध्ये त्यांचं वर्चस्व या स्पर्धेमध्ये असतं. या मैदानावर असताना आपण बघितलंय मागील 5 वर्षाचे विजेते पदक या मैदानावर त्यांनी घेतलंय. पुन्हा एकदा स्टँडर्ड डिस्पॅच करण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेस एलिव्हेशन चुकलं. प्रतीक पाटीलचा फटका फसला आणि झेल तिथे कलेक्ट केला जाईल. धक्का क्रमांक 1, पहिला धक्का रोहिंजनला. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या. गावदेवी वाकडे I11 कोण दोन्ही कॅप्टन आता टॉस साठी या. वाकडे संघ बघा कसा सुस्त झाले सगळे. आता थोडे उठा, वॉर्म अप करा, मॅच इम्पॉर्टंट आहे. आणि लक्षात घ्या या सेकंड राऊंडच्या दोन्ही विजेत्यांमध्ये, 2 विजेत्यांमध्ये ज्याचा हाय स्कोर चेस अथवा डिफेन्स काही करा त्याला मिळेल बाय, हे लक्षात घ्या. संदीप पाटील आणि सुमित पाटील खालचा पाडा यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 5000. हो हो का बॅटिंग करतो प्रणव पाटील. 3 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आणि आता आशिष होता आणि आता त्याचं आक्रमण इथे मैदानामध्ये बघायला मिळते. गुड शॉट. विकेट इथे आले. 2 विकेट आतापर्यंत आतिश मते याने आतापर्यंत कमावलेत. 1 षटकार जरूर खर्च केलाय. न्यू बॅट्समन इन झालेत. सायकलिंग फलंदाज सुशांत पाटील. फटका सजवण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन कमी राहिल्या. स्वतःच्या फॉलोमध्ये करेर करत असताना कॉटन बॉल ओव्हर हॅट्रिक इथे पूर्ण करत असताना आतिश मते. स्पर्धेसाठी शुभेच्छा देत असताना आमचे भिंगारवाडीचे महेश कायकर आणि दिघोड्याचे समाधान शेठ पाटील दोघे मेवणे. धावसंख्येच्या फलकावर धावा आहेत त्या 23. 23 धावा आतापर्यंत. आतिश मतेला आपण बघतोय ऑन हॅट्रिक, ओव्हर हॅट्रिक तर पूर्ण झाली का विकेट हॅट्रिक इथे पूर्ण होईल का हे आपल्याला आता बघायचंय. बॉल तयार. आतिश आक्रमण केलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. 1 बाउन्स ओव्हर द लाईन आणि रन मिळतील या बॉलवर. 1 बाउन्स चौकार.
धावांना आता गती मिळाली आहे. सुरुवात थोडीशी लढकरती झाली असली तरी वेग आता मात्र मिळवलाय. रन फलकावर धावा लागले. 27 रन आतापर्यंत जोडले झालेत. अतिश मतेवर केलं आक्रमण. 10 एकवटले होते आणि प्लस केला जाईल. 6 हाय अँड हँडसम षटकार. थँक्यू डीजे. सगळ्या जर्सीज ऍक्टिव्ह आहेत, परंतु आता इथे मात्र एकच जर्सी असे की सगळ्यांचं मन आणि लक्ष तिकडे वेधून घेतात. शुभम खरत ISPL ची जर्सी विश्वजित ठाकूरच्या बरोबर आपण बघितलं. आणि आमचे योगेश हँडसम बॉय, चिकना माणूस, चॉकलेट बॉय म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये 16 आलेत. अशा टोटल 33 धावा जोडले गेलेत. रोहित संघाची भारत अगदी जर बॅटिंग बघितली तर खूप दमदार फलंदाजी त्याने आतापर्यंत केली. अग्रेसिव्ह राहिले ते दोन्ही फलंदाज की प्रत्येकाने आज आक्रमणच करायचे उद्देशाने खेळ केलाय. व्हाईट लाईनचा ऍडव्हान्टेज याचा उल्लेख मी मागील मॅच मध्ये देखील केला होता की दिले गेले गोलंदाजाला थोडस. तुम्ही जर व्हाईट लाईनला चिपकून यॉर्कर करत असाल, जो व्हाईट यॉर्कर तुम्ही करत असाल तर तुम्हाला डॉट बॉल डेफिनेटली मिळतील. कारण फार कमी खेळाडू आपल्याकडे असतात जे चॉप करतात बॉलला. ओमकार तांडील शॉर्ट अँड पुल, खूप शॉर्ट लेन ठेवली. ब्रेक तुम्ही करत असाल तर गुड लेन तुम्हाला मिळाली पाहिजे. आणि पंच सांगतात नो बॉल. +6 रन मिळतील 7. नेक्स्ट बॉल असे फ्री हिट. आता वाकडी संघाचे कॅप्टन आपण या टॉसला आदित्य. रन फलकावर धावा आहेत 40 रन 40. दोन्ही संघ यंगस्टर यंग टॅलेंट दोन्ही टीम कडे. एका बाजूला अक्षय गाताडे उजव्या हाताचा दमदार फलंदाज कोण संघाचा अनुभव. एका बाजूला वाकडी संघाची रणमशीन रमेश पवार. असे बॅटल यानंतर तुम्हाला बघायला मिळेल. एका बाजूला मॅन इन फॉर्म अनिकेत म्हात्रे तर तेवढाच यंगस्टर खेळाडू आदित्य मोरे. असे तुम्हाला लढती आणि असं बॅटल जरूर बघायला मिळेल. रन फलकावर आतापर्यंत एकवटले 40. सोरुंग पाडा म्हटलं तर नेहमी यांच्या गोलंदाजीची चर्चा ही राहते क्रेनिस बॉल मध्ये. आणि त्यांच्याच विरुद्ध आक्रमण झालं. बॉल चालला डीप पॉइंट कडे. यू टर्न करते बॉल. टप्पा पडल्यानंतर 1 रन कंप्लीट झाले. दुसरी साठी वेगवान थ्रो राहिला परंतु रन मिळतील 2. आणखीन एक चांगला फटका आपण बॉल. ओ हो काय कॅच आहे. एक्स्ट्रा कव्हरला परंतु रिले कॅच पकडायची होती. जवळपास फेकलं देखील परंतु कलेक्ट झाला नाही. तर धावसंख्येचा फलक 44 वर. बॉलर तयार ओमकार. नेक्स्ट
फटका चांगला आहे, बॉल चालला व्ही शेप मध्ये, सीमारेषा पलीकडे रन मिळतील 6 षटकार. वाकडी संघाचे दमदार फलंदाज आणि त्यांना सपोर्ट करणारे आमचे ओमकार शेठ म्हात्रे, त्यांचं निक नेम बटार, हे देखील एन्जॉय करतात. त्यांचंही स्वागत करू. रॉकस्टार प्रवीणजी गायकर यांच्याकडून शुभेच्छा टीमला आणि त्यांच्यासाठी देखील. षटकार इथे आले, रन फलकावर धावा मिळत आहेत. टोटल 50 रन, अर्धशतक पूर्ण झालंय. 4 षटकांचा हायस्ट स्कोर आता का मोडलं जाईल. 10 बॉल मध्ये 32 धावा केले प्रणव पाटीलनं. या टीमचा हुकमी एक्का जेव्हा मैदानामध्ये चालतो तेव्हा मैदान गाजून सोडतो आणि हे धाकटी चुईचं मैदान म्हणजे त्यांच्यासाठी नेहमी लकी ठरलंय आणि हे मैदान त्याने आता गाजून सोडलंय. 50 कंप्लीट झाले. सांघिक अर्धशतक. ओमकार तांडेल चांगला बॉल रिलीज जरूर करावा लागेल आणि शॉट ऑन फुल करायचं होतं. रडार मध्ये चेंडू आणि खूप मोठे चेस आहे आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. चौकार. डॉट, नो प्लस 6, 2 डबल, 1 षटकार, 1 चौकार. लास्ट बॉल ऑफ द इनिंग या पहिल्या सत्रातील अंतिम बॉल. 54 रन बोर्डवर. खूप मोठे धावा आलेत. आता चेसिंग साठी देखील तेवढं सुरुक पाड्याच्या फलंदाजांना सज्ज व्हावं लागेल. सिंगल कंप्लीट दुसरीसाठी आणि दुसरी ही कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगली बघायला मिळाल्याने खेळाचं पहिलं सत्र आता इथे समाप्त झाल्याने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असणारा टीम रोहिंजनने केलेत, एकत्र केले 56 आणि 57 धावांचा 18 चेंडू आणि 57 धावांचा सगळ्यात मोठा हायस्ट स्कोर जो आजच्या या रात्रीतील हायस्ट स्कोर असेल. मला वाटतं कालचा देखील 2 रात्रीतील सगळ्याधिक जास्त धावा रोहिंजन संघाच्या नावावर इथे लागले, ते देखील 3 षटकांमध्ये. आणि खूप मोठं आव्हान आहे आता बघायचं. 57 धावांचं आव्हान सुरुंगपाडा कशा रीतीनं हाताळेल आणि कशी राहील बॅटिंग हे आपल्याला बघायला मिळेल. तोपर्यंत देऊया डिजिटल एक संधी. नंतर तुम्हाला संधी देतो. टॉस तोपर्यंत आपण करूया. टॉस इथे होते वाकडी आणि कोण या 2 संघामध्ये. 3 ओव्हरची मॅच. हाय स्कोरला बाय आणि नाणेफेकीचा कॉल वाकडी टीम कडे. आदित्यनं टॉस जिंकलाय. निर्णय ते आम्हाला यानंतर सांगतील. डिसिजन पेंडिंग ठेवलाय कारण आज जणू काय आजकाल ही फॅशनच आली. बघा कांचनची पालकर आता सीझन संपायला आली तरी कॅप्टन टॉस जिंकल्यानंतर हेच सांगतात, विचारून सांगतो डिसिजन पेंडिंग. कारण आता मॅच संपल्यानंतर डिसिजन वर सगळ्या गोष्टी असतात. कधी कधी मॅच हारल्यानंतर असं होतं की तुला बॅटिंग घ्यायची होती, फिल्डिंग घ्यायला कोणी सांगितली, तुला फिल्डिंग घ्यायची होती, तुला बॅटिंग घ्यायला कोणी सांगितली. सगळ्या खापर येऊन कॅप्टनच्या डोक्यावर फुटतात. त्याच्यामुळे कॅप्टन हा नवीन पर्याय शोधलाय, डिसिजन पेंडिंग, विचारून सांगतो. हरकत नाही. चला आता खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. डीजे थोडस टायमिंग आहे, वाजव. चांगले संगीत. जे प्रेक्षक जो पडदा आहे पिंक त्याच्या आतमध्ये बसलेत बाउंड्री लाईनच्या, त्यांना विनंती एकच राहील, प्रेक्षकांना प्लीज आपण उठा आणि फक्त 1 पाऊल पडद्याच्या बाहेर बसा प्लीज. नम्रतेची विनंती आहे सगळ्यांना, प्रेमाची कळकळीची विनंती आहे. कधी कधी असं होतं चेंडू तिकडे येतो आपल्याकडे आणि खेळाडूंचा कोणता स्पर्श तुमच्याकडे झाला तर थोडं
तणाव निर्माण करतात त्या गोष्टी, त्यामुळे आता तुम्ही दक्षता घ्या. चला मॅच सुरू होतोय. 57 या मॅच मध्ये करायच्या विजयासाठी सुरुंग पाडायला आव्हान मोठं आहे आणि ते पेलवावं लागेल. 18-57 फार रन खर्च केले आज गोलंदाजांना सुरुंग पाडायच्या. बरेच शॉट गोलंदाजी बघायला मिळाली. बरेच शॉट लेन जे स्लॉट मध्ये येत होते आणि घेतले जात होते. खरे तर जेव्हा आक्रमण होतं तेव्हा गोलंदाजांची लेंथ आणि लाईन ऑटोमॅटिकली बदलते, बिघडते. गोलंदाज किती शातीर असू द्या, किती मोठा असू द्या, एखादा फटका जेव्हा बसतो तेव्हा त्याच्यावर प्रेशर असतं. त्यामुळे आता तसंच काही करावं लागेल. आशिष पाटील सुरुंग पाडायला देखील. पहिलाच बॉल फुल टॉस. स्ट्राईक रेनकडे आतिश मते आणि त्यांना साथ देत असताना अलंकार तांडेल. आशिष पाटीलचं बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं आणि पहिला त्याचा बॉल त्याने रिलीज केलाय जो आतिश मतेनं हा खेळ 1 रन इथे कंप्लीट केले जाईल. अकाउंट ओपन होते. टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर द्यावं लागतं. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आता पूर्वी गांधीचा जमाना राहिला नाही की एक गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करायचा. आताचा जमाना असा आहे एक मारलं तर उलट्यात 2 द्यायच्या. बघा दीपक पाटील सर हसले. असाच जमाना आलाय आणि ते प्रत्युत्तर तुम्ही दिला पाहिजे. सहन करणाऱ्यांवर जास्त अत्याचार होतो. अत्याचाराच्या विरुद्ध जो आक्रमण करतो त्यालाच माफी मिळते, त्यालाच वाव मिळते. हा बॉल देखील बघितला तेवढा चांगला वेगवान बघायला मिळाला. अलंकार तांडेल जो फेज करत असताना डॉट बॉल हरकत नाही. एखाद बॉल डॉट गेला परंतु आत्मबल आता खालावून जवळ नाही. आता डू ऑर डाय. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, आपल्या म्हणी भरपूर आहेत. उकळत्या पाण्यामध्ये मेलेल्या कोंबड्याला कधीच भीती नसते. आता धावसंख्या मोठी करायची त्यामुळे एकच पर्याय आपल्या समोर आहे, षटकार आणि चौकार. पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत. वेगवान थ्रो 1 रन पूर्ण केले जाईल. बॅकअप पाठीमागे सज्ज होतं. सिंगल डबल तुम्ही कराल तर रन मिळत राहतील. जेवढे सिंगल तुम्ही कराल तसं रिक्वायर्ड रन रेट हळूहळू वाढत जाईल. रिक्वायर्ड रन रेट आणि करंट रन रेट खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये करंट रन रेट हा खूप चांगला राखलाय रोहितजननं आणि आता रिक्वायर्ड रन रेट राखण्याची वेळ आली सुरुंग पाडायची. त्यामुळे मैदानामध्ये प्रतीक्षा केली. कधी कधी वाट लावण्यासाठी वाट देखील पाहावी लागते. त्यामुळे आता वाट भरपूर पाहिली. हा फटका सजवलाय. लॉंग ऑन कडे अजिबात संधी दिली जात नाहीये. जेवढी फुलर लेनची गोलंदाजी करता येईल आशिष पाटील कडून तेवढी तो करतोय. जेवढे फलंदाजी शॉट ब्लॉक करतोय त्याला माहिती आहे सिंगल डबल केल्या हरकत नाही, मॅच जिंकता येणार नाही अपोजिशन सुरुंग पाडायला. मॅच फक्त आपल्या हातातून निसतील. ती षटकार चौकाराने ते फटके ब्लॉक करण्याचा प्रयत्न लेफ्ट हँडेड स्ट्राईक रेनकडे आता अलंकार तांडेला आलाय आणि आपली दहशत त्याला दाखवावी लागेल. शॉर्ट ऑन पुल करायचं होता डॉट बॉलची ते सांगता होत असताना अलंकार तांडेल नाव आठवलं तर पनवेल मध्ये एक इन्स्पेक्टर होते तांडेल नावाचे. दहशत होती त्यांची जे ट्रॅफिक मध्ये होती. क्रिकेटमध्ये आता तशी दहशत दाखवण्याची मैदानामध्ये वेळ आली अलंकार तांडेलची. रन फलकावर धावा येतो फक्त आणि फक्त 3. 5 चेंडूचा खेळ संपलाय. एखादा स्कोरिंग शॉट इथून हवाय. बघायचा अंतिम शेवट गोड कोण करेल. फटका सजला. आधी बॉल चाललाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. 1 रन पूर्ण केली जाईल की नाही. डॉट बॉल स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील. अगदी बघू शकता आपण अतिश डॉट बॉल इथे आलाय. पहिले षटक जे राहिलं आशिष पाटील रोहिंजन संघाचा गोलंदाज त्याच्या नावावर आणि रोहिंजन टीमच्या, कारण या पहिल्या 6 बॉल मध्ये रन आले फक्त 3. आता 12 बॉल आणि रन पाहिजे 54. धावांची गरज आहे. हे षटक इम्पॉर्टंट राहील. हे षटक जवळपास जर मॅच मध्ये इन राहायचं असेल तर 25 किंवा त्या प्लस रन या ओव्हर मध्ये आल्या तरच काय तिकडे. क्रिकेटमध्ये तर्क वितर्क अंदाज लावणं सोपं आहे, परंतु मैदानामध्ये एक रन एकवटणं हे किती कठीण आहे हे फक्त खेळाडूच जाणू शकतात. प्रणव पाटील बॅटिंग सुरू केली. व्ही शेप मध्ये समोरचा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल बॅक ड्राईव्ह
6 फटका रन मिळतील 4 चौकार. चार रन आलेत. सुरुवात तर झाली मैदानामध्ये. आता 11 बॉल रन पाहिजेत 50. प्रत्येक बॉलवर आक्रमण आणि आक्रमणच करावं लागेल कारण 10 स्कोरिंग शॉट चौकार षटकार पकडून. चला हा बॉल चांगला कमबॅक प्रणव करत असताना यंगस्टर या टीमचं भविष्य उज्ज्वल राखणारा खेळाडू, क्रिकेटमध्ये सातत्याने आपल्या नावाचा दबदबा वसा जपणारा खेळाडू क्रिकेटचा. आणि ते एक डॉट बॉल देखील आलाय. रन फलकावर धावा आहेत फक्त आणि फक्त 7. ओनली 7 विदाउट विकेट. एक विकेट आतापर्यंत गमावला नाही, परंतु आता विकेट टिकून नाही तर रन एकवटून खेळायची वेळ आहे. रन पाहिजेत फक्त. हा फुल टॉस बॉल होता. निराश आहेत आपल्या स्वतःवर कारण माहिती आहे अतिश मतीला देखील की हा फटका क्लिअर होणं गरजेचं होतं. डिसिजन काय? बॉल फर्स्ट वाकडी. टॉस जिंकल्यानंतर वाकडीनं इशारा केलाय की आम्ही पहिल्यांदा बॉलिंग करू. भरपूर रन पाहिजेत अजून 9 मध्ये 49 जवळपास. प्रत्येक बॉल क्लिअर करावा लागेल आणि इथे बघा अगदी क्लिअर डोखामध्ये हा चेंडू डायरेक्ट बुंदा. विकेट इथे मिळेल फलंदाज बाद. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतायत आकाश पाटील. तिसऱ्या क्रमांकावर हा खेळाडू आलेत. 8 बॉल मध्ये अजूनही जवळपास 49 रन पाहिजे. लक्ष फार दूर गेले. रोहित संघाचा वर्ष असो या मॅच मध्ये चांगली मजबूत पकड. फटका देखील चांगला होता परंतु क्लिअर करता आला नाही. सुरुवातीपासून आक्रमण हवं होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 आले आणि तिथे डॉमिनेट केलं बॅटिंग करणाऱ्या टीमला आशिष पाटीलला. कारण त्याला माहित होतं की या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये डॉट बॉल इम्पॉर्टंट राहतील विकेट पेक्षा आणि तो त्यांनी केला. कोणत्या वेळी कोणती गोष्ट महत्वाची असते ती तुम्हाला करता आली पाहिजे. डॉट बॉल इथे आलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपला. रन फलकार धावा लागलेत 8. 6 बॉल आणि रन पाहिजेत 49. त्याच्यामुळे फक्त राहिलेत फॉर्मॅलिटीज. शेवटचे 6 बॉल आता शिल्लक राहिले. ओनली 6 बॉल लेफ्ट. नीड 49. 49 अजून विजयासाठी पाहिजे. बॉलर तयार. बॉलिंग मार्क पर प्रतीक पाटील आले. वेलकम 6 नाही. तिथे खेळाडू तयार आहे. क्षेत्ररक्षक होते प्रणव पाटील. आज प्रणव आहे. जिकडे तिकडे जाईल तिकडे प्रणव. बॅट वेल, बॉल वेल, फील्ड वेल सगळ्या क्षेत्रामध्ये ग्रेट ऑलराऊंडर खेळाडूची लक्षण असतात. आज तर गुड फ्रायडे बघितला आपण. आता सॅटरडे सुरू झाले. गुडघ्याचा वापर करून पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं. डॉट बॉलची ती सांगता होत असताना काल रनांसाठी प्रत्येक टीम तरसत होती. आज धावांचा अंबर, धावांचा पाऊस पडताना बघितला. आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर 56. तो राहिलाय फिल्डिंग करणारी टीम रोहिंजन संघाच्या नावावर. आणि आता यात मात्र शंका नाही की सगळ्याधिक मोठ्या रन आहेत. फार उशीर झालाय. अंधार होऊन गेला आणि तदनंतर आलेला चौकार.
रन मिळतील 4 धावसंख्या फलकामध्ये बदल टोटल बोर्डवर धावा बघायला मिळतात त्या फक्त आणि फक्त 12 धावा काही फॉर्मॅलिटीज राहिल्यात त्या होत आहेत पूर्ण पहिल्या बॉलवर विकेट दुसरा डॉट तिसरा चौकार आणि तो चौथा बॉल फेकतील गोलंदाजी मार्कवर प्रतीक पाटील प्रतीक पाटील मागील मॅचचा जबरदस्त कामगिरी उल्लेखनीय कामगिरी या खेळाडूने केली चांगला वेग इथे बघायला मिळाला बॉलचा एक्स्ट्रा कव्हरला काही औपचारिकता या मॅच मध्ये उर्वरित राहिले त्या आता पूर्ण केले जात आहेत नेक्स्ट मॅचला आता सुरुवात होईल सामना असेल I11 कोण गावदेवी वाकडी एक चांगली लढत गावदेवी वाकडी संघाने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय ती देखील 3 ओव्हरची मॅच बघायला मिळेल आणि कोण संघ पहिल्यांदा करेल बॅटिंग एक चांगली लढत तिथे बघायला मिळेल आणि आतापर्यंत 56 धावा या नावावर हा स्कोर या टुर्नामेंटचा रोहिंटनच्या नावावर आणि याही मॅच मध्ये कारण या 2 विजेत्यांमध्ये सेकंड राऊंडच्या ज्याचा हाय स्कोर त्याला मिळेल थर्ड राऊंड मध्ये बाय तो डायरेक्ट शेवटचा सामना आहे आणि त्यानंतर आता हा एक चांगला बॉल आणि अशा रीतीने मॅच मात्र संपली आणि सामना जिंकला टीम रोहिंटन आपल्या हार्दिक अभिनंदन टीम रोहिंटन हार्ड लक सुरुंग पाडा आज गोलंदाजी मध्ये फार चुका झाल्या त्या नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये सुधारल्या पाहिजेत आणि याच्यावर चर्चा तुम्हाला शुभेच्छा देऊ आणि तुमचा आभार की आपण या टुर्नामेंट मध्ये पार्टिसिपेट झालात आणि या मॅच मॅन मॅच नो डाऊट ज्यानं दमदार बॅटिंग केली बॅटिंग करत असताना आपल्या बॅट मधून टोटल